हाय करतो. हाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जॉनी नाही, जॉनी कोण आहे? हा कोण जॉनी आहे? त्यांना सांग म्हणा मी शाळेत चालले. तुम्हाला माझी शाळा बघायची का? चला मग मी दाखवते. आली घरी का आली शाळेतून वापस लगेच? का घरी आली सांग ना, काय झालं? ॲक्च्युली ना आम्हाला काही माहीतच नव्हतं की आज शाळेला सुट्टी आहे म्हणून. आज आणि उद्या शाळेला सुट्टी. आम्ही जाऊन आलो वापस, तर आम्हाला सुट्टी आहे म्हणून कळलं. आणि मग काही आणि इथंच घरी बसून डब्बा वगैरे फिनिश केला तिचा. आणि आता टी व्ही बघत बसली थोडीशी. काय होता शाळेला सुट्टी होती? हां, तुला माहीत नव्हतं? तुला टीचरनी काल सांगितलं नव्हतं? नाही ना, त्यामुळंच आपण शाळेत जाऊन आलो ना वापस, है ना. तर आत्ता सुरुवात झाली माझ्या संध्याकाळची जेवणाची तयारी. तर आज काय स्पेशल आहे? आज स्पेशली वडापाव. मी तुम्हाला नक्की माझी रेसिपी शेअर करणार आहे वडापावची सुद्धा. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट तयार करत होते. हे बघा, इथं पेस्ट तयार करून घेतली. आणि इथं आपले बटाटे बॉईल केलेले आहेत. आता त्यानंतर मी आता याची साल वगैरे काढून मॅश करणार आहे. त्यानंतर फोडणी देणार आहे. आणि त्यानंतर बाकीची प्रोसेस. मग कंटिन्यू करा व्हिडिओ, मी पुढची प्रोसेस दाखवेल तुम्हाला. आता बटाटे मी घेतलेले साल काढून आता आपण याला आहे ना मॅश करून घेऊया. बघा, हे माझ्याकडे असं मॅशर आहे, ह्याने मी मॅश करून घेते, म्हणजे छान मॅश होतो. आता बटाटा मॅश करून झालं आहे बघा तुम्ही, अशा पद्धतीने मी मॅश केलं आहे. आता त्यानंतर आपण काय करूया, फोडणी देऊन घेऊया लगेच. फोडणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे फोडणीमध्ये नाही घालणार आपण बटाटो, डायरेक्ट फोडणी तयार करून याच्यामध्ये मिक्स करून मग कालवून घेणार आहेत. आता हे मी ठेवलेलं आहे तडका पॅन. तर बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ आपण. त्यानंतर आपण आता याच्यामध्ये हिंग आणि मोहरी तडतडून देणार आहे. आणि त्यानंतर थोडीशी जिरी आणि मिरचीची वगैरे पेस्ट घालून तडका देणार आहेत, हळद टाकून. आणि त्यानंतर ते आपल्या बटाट्यामध्ये टाकून देणार आहेत. हे टाकली मोहरी, हे थोडंसं हिंग, त्यानंतर थोडीशी जिरी, त्यानंतर थोडासा कढीपत्ता, आणि त्यानंतर मिरची वगैरे बारीक केलेलं ते ही घातलेली मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट थोडीशी फ्राय होऊन देऊ आपण. आणि त्यानंतर थोडीशी हळद घालूया आपण. मिरची लसूणची पेस्ट आता फ्राय झालेली आहे. आपण आता थोडीशी हळद टाकूया. याला पण थोडंसं हलवून घेऊया आपण. त्यानंतर हे जे आहे बटाटे त्याच्यामध्ये आपण फोडणी टाकून देऊ. बटाट्यामध्ये आपण फोडणी घातलेली आहे. आता मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून त्याचे वडे तयार करून घेऊया. आता आपण मीठ घालूया चवीपुरतं. हे बघू शकता. त्यानंतर कोथिंबीर घालूया. आता हे एकजीव करून घेते मी. हे बघा, आता आपलं एकजीव करून झालेलं आहे. आता आपण याचे वडे तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून एक साईडला ठेवणार आहेत. त्यानंतर बेसन बॅटर तयार करणार आहे. तर मी वडे करून घेते, त्यानंतर बेसन बॅटर वगैरे आणि तळण्याची प्रोसेस सांगते. गोळे करून झालेत. आता आपण बॅटर तयार करूया वरचं कवरचं. इथं घेतलं आहे बेसन पीठ, त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ, त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर थोडंसं नॉर्मल मिरची पावडर. आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून मी त्याचा पेस्ट तयार करून घेते, डायरेक्ट तळते. आता
आता पेस्ट पण तयार झाली बेसनची. आता आपण हे गोळे आहेत ना हे पेस्टमध्ये डीप करून लगेच तळायला टाकणार आहेत. हे बघा आता मी पहिले टाकले डीप करून तळायला. आता झाल्यानंतर सगळे दाखवते कसे झाले किंवा दाखवते. वडे हे बघा तयार झालेले आहेत आपले वडे आणि ते हे जे आहेत ते पॅटीस बनवलेले आहेत मी. त्यानंतर हे आहेत चटणी आणि हे आहेत हिरव्या मिरच्या आणि त्यासोबत स्वीटमध्ये ही जिलेबी. चला फायनली आमचं सगळं आता जेवण वगैरे आवरलं आहे. आणि त्यानंतर खरी मज्जा तेव्हाच येते बघायला. तेव्हा ते म्हणजे फक्त हा किती आवरून ठेवल्यानंतरचा आनंद ते सगळ्या लेडीज समजू शकतात. तर कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय, गुड नाईट.